नमस्कार, मी डॉक्टर पूजा सुरेश. मित्र म्हणे आरोग्यमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण दातांच्या काही अशा विकारांविषयी जाणून घेऊया ज्याकरिता आपल्याला डेंटिस्टला भेट देणं गरजेचं आहे. जसं मंदिरात गेल्याशिवाय आपल्याला देवाची मूर्ती दिसत नाही, तसंच दात दुखल्याशिवाय काय आपल्याला डेंटिस्ट आठवत नाही. पण फक्त दात दुखल्यानंतर किंवा जेव्हा आपला दात हलत असेल किंवा नवीन दात बसवायचा असेल तेव्हाच आपण डेंटिस्टला भेट द्यायला हवी का? तर उत्तर आहे नाही. चला तर बघूया अशी कुठली कारणे आहेत ज्याकरिता आपण डेंटिस्टला भेट द्यायला हवी. कारण क्रमांक 1, बरेचदा आपण थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या दातांना कळ जाणवते किंवा आपले दात ठणकतात. याचं कारण असं की आपल्या दातावर एक कठीण परत असते जिचं नाव असतं इनामेल. बऱ्याचदा हे इनामेल कुठल्या ना कुठल्या कारणाने झिजतं आणि त्याच्या खालची जी परत असते जिचं नाव आहे डेंटिन, जे आपल्या वेदना मेंदूपर्यंत पोहोचवायचं काम करतं, ते एक्सपोज होतं. आणि त्यामुळेच आपल्याला जेव्हा आपण हे थंड आईस्क्रीम किंवा थंड पाणी, गरम चहा पितो, आपल्याला कळ जाणवते किंवा आपले दात ठणकतात. तर याची योग्य ती ट्रीटमेंट करण्याकरता आपण आपल्या डेंटिस्टला नक्की व्हिजिट करायला पाहिजे. कारण क्रमांक 2, दातात अन्न अडकणे. दातात अन्न अडकल्यानंतर आपल्याला मिळेल त्या वस्तूने आणि आपण आपली शक्कल लावून ते अन्न काढायचा प्रयत्न करतो. मग अगदी अगरबत्तीची काडी असू द्या किंवा सेफ्टी पिन किंवा घरोघरी आणि हॉटेलमध्ये उपलब्ध असलेल्या टूथपिक्स असू द्या. तुम्हाला माहिती आहे अन्न अडकायची मेन कारण काय ती? पहिलं कारण म्हणजे कीड लागण्याची. जर दातांमध्ये कीड लागली असेल तर तिथे खड्डा निर्माण होतो आणि आपलं अन्न तिथे अडकतं. कारण क्रमांक 2, जेव्हा आपल्या जबड्याचं हाड झिजतं. जेव्हा जबड्याचं हाड झिजतं तेव्हा 2 दातांमध्ये अंतर निर्माण होऊन तिथे अन्न अडकतं आणि असं अडकलेलं अन्न काढताना आपण परत दिलेल्या गोष्टींचा वापर करतो. या दोन्ही केसेसमध्ये तुम्ही प्लीज डेंटिस्टला व्हिजिट करून योग्य तो उपचार घ्यावा. कारण क्रमांक 3, मुखदुर्गंधी. बऱ्याच वेळा आपण विचार करतो की मी तर चांगल्या क्वालिटीचा टूथपेस्ट आणि टूथब्रश वापरतो, पण तरीही मला मुखदुर्गंधी का होते? तर मुखदुर्गंधी होण्याचं प्रमुख कारण म्हणजे हिरड्यांचे विकार आणि दुसरं प्रमुख कारण म्हणजे आपली लाळ. ते कसं? तर आपली लाळ हे आपलं तोंड स्वच्छ ठेवण्याचं काम करते, पण बऱ्याच कारणांनी आपली लाळ कमी होते तेव्हा आपल्याला मुखदुर्गंधी जाणवते. अशा दोन्ही कारणांसाठी तुम्ही आपल्या डेंटिस्टला अवश्य भेट द्या. कारण क्रमांक 4 म्हणजे हिरड्यातनं रक्त येणे. आपण बऱ्याचदा बघतो की ब्रश केल्यानंतर आपल्याला हिरड्यातनं रक्त येतं. त्याची कारणे म्हणजे हिरड्यांचे विकार. हे हिरड्यांचे विकार कसे बरे होतात? तर आपल्या दातांवर प्लाक किंवा टार्टर नावाचा एक थर जमा होतो जो साधारण ब्रश केल्याने निघत नाही. त्यामुळे तो तसाच साचून राहिल्यामुळे आपल्या हिरड्यांना इन्फेक्शन होतं आणि तिथे पस आणि रक्त जमा होतं आणि हेच पस आणि रक्त आपल्याला ब्रश करताना दिसतं. तर अशाच हिरड्यांच्या विकाराच्या उपचारासाठी आपण आपल्या डेंटिस्टला भेट देणं आवश्यक आहे. कारण क्रमांक 5, खरं तर हे कारण नाही आहे, हा सल्ला आहे. आणि तो सल्ला असा की आपल्या डेंटिस्टला 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा भेट नक्की द्या. त्याची कारणं अशी की बऱ्याचदा आपल्याला जे दाताचं दुखणं असतं ते अगदी सुरुवातीला जाणवतच नाही. दाताचं बरंच नुकसान झाल्यानंतर जेव्हा आपला दात दुखायला लागतो तेव्हा आपण डेंटिस्टकडे जातो आणि तेव्हा आपला खर्चही वाढतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही 6 महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा डेंटिस्टकडे जाऊन डेंटल चेकअप आणि आपल्या हिरड्यांचं चेकअप करता तेव्हा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचाही इलाज आपल्याला त्वरित मिळू शकतो. म्हणूनच हा लाख मोलाचा सल्ला तुम्ही लक्षात ठेवा आणि डेंटिस्टला 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा भेट नक्की द्या. धन्यवाद.